शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मुंबई हायकोर्टमधील 11 सप्टेंबर रोजी झालेली कारवाई। हैदराबाद आलेली सर्व पीआय जणी दाखल केले त्यांचे नाव, मुद्दे, सारांश, मुख्य सारांश। जनहित याचिका दाखल। हैदराबादमधील ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एकूण 3 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। मुख्य मागण्या: घटनेची सीबीआय तपासणी, हैदराबादमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता योजना आणि दोषींवर कठोर कारवाई। न्यायालयीन आदेश: न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आणि 4 आठवड्यांच्या आत जबाबदारी सादर करण्याचं सांगितलंय। तात्पुरता आदेश: न्यायालयानं हैदराबाद पोलिसांना तपासणीची अद्ययावत प्रगती अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितलंय। पार्श्वभूमी: हैदराबाद येथे ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली। या पार्श्वभूमीवर समाज कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसाठी न्याय आणि सुरक्षितता मागितली आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या। दाखल झालेल्या जनहित याचिका: याचिका क्रमांक 1, याचिकाकर्ते समाज कल्याण संघटना औरंगाबाद। मुख्य मुद्दे: हैदराबाद पोलिसांनी प्रकरणात ढील बाळगली आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हैदराबादमध्ये सतत भेदभाव होत आहे। घटनेची सीबीआय कडून तपासणी व्हावी। हैदराबादमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता कार्ययोजना राबवली जावी। याचिका क्रमांक 2, याचिकाकर्ते ओबीसी छात्र संघ नांदेड। मुख्य मुद्दे: हैदराबादमधील शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाचं प्रमाण वाढत आहे। प्रकरणी दोषींना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी। महाराष्ट्र सरकारनं विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा। याचिका क्रमांक 3, याचिकाकर्ते अधिवक्ता राजेश देवरा वैयक्तिकरित्या। मुख्य मुद्दे: या घटनेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली आहे। भविष्यात अशा घटना टाळाव्यात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत। न्यायालयीन कारवाई आणि चर्चा: मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठासमोर हे प्रकरण आलं। न्यायमूर्ती एस लोक आणि न्यायमूर्ती एम कांबळे यांनी याचिकेवर चर्चा केली आहे। याचिकाकर्त्यांचे वकील: ही घटना केवळ एका विद्यार्थ्यावर केलेला हल्ला नाही, तर संपूर्ण समुदायावर केलेला हल्ला आहे। हैदराबाद पोलिसांवर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची खात्री पटत नाही। महाराष्ट्र सरकारचे वकील: आम्ही हैदराबाद पोलिसांशी संपर्कात आहोत। तपासणी सुरू आहे। आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। न्यायालयाची टिप्पणी: ही एक गंभीर बाब आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी आम्ही खबरदारी घेऊ। राज्य आणि केंद्र सरकारनं यासाठी गंभीरपणे विचार करावा। न्यायालयाचे आदेश: न्यायालयानं खालील आदेश दिलेत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना नोटीस जारी. सर्व पक्षकारांनी 4 आठवड्यांच्या आत स्वतःचा जबाब द्यावा. हैदराबाद पोलिसांनी तपासणीची अद्ययावत प्रगती 2 आठवड्यात न्यायालयासमोर सादर करावी. पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर 2025 रोजी.